मुख्यमंत्री शिंदेनी सांगितलं होतं की महाराष्ट्रात एकही खड्डा राहणार नाही. खड्डे मात्र वाढलेलेच दिसत आहेत. गडकरी साहेब मध्ये मध्ये काहीतरी बोलत असतात की येऊ करीन त्याव करीन, पण अनुभव फार वाईट आहे. नमस्कार, मी खड्डे ॲक्टिव्हिस्ट दिलीप जोग. तुमच्या परिचयाचा आहे मी, कारण गेली जवळजवळ 10 वर्ष मी रस्त्यांच्या बाबत आवाज उठवतोय. आज सुद्धा परिस्थिती काहीही फारशी बदललेली नाही आहे. अलिबागपासून सुरुवात केली तर NHAIचा 166A हा राष्ट्रीय महामार्ग सेंट मेरीपासून जे खड्डे सुरू होतात, अलिबागचा जो एक HP पंपाजवळ भयानक खड्डे पडलेले आहेत, तिथपासून ते पिंपळभाट, मग पुढे राऊतवाडी असेल, मग पुढे खंडाळा असेल, मग तिनविरा स्टॉप झाला, मग त्याच्यानंतर पेजारी पोलीस चौकी झाली, पोयनाड झालं, त्याच्यानंतर धरमतर पुलाच्या दोन्हीकडे अत्यंत वाईट अवस्था आहे. JSWच्या समोरसुद्धा अत्यंत वाईट अवस्था आहे. तिथे थोडंसं काम सुरू झालं आहे. आणि त्याच्यानंतर आपण पेणकडे जायला लागलो की वडखळचा जो सर्व्हिस रोड आहे, की जे 2 असायला हवे होते सर्व्हिस रोड, पण एकच आहे, त्याच्यावरती पेवर ब्लॉक लावलेत, पण तिथली पण अवस्था अतिशय खराब आहे. आणि त्याच्यानंतर पेण ते पळसपे ह्या रोडवरती तर अनेक ठिकाणी इतकी वाट लागलेली आहे की बोलून सोय नाही. अपघात होत आहेत, अनेक ठिकाणी मोटरसायकलवाले खड्ड्यात पडत आहेत. सुदैवाने अजून कोणी मेलेलं नाही आहे, पण कुणाला जाग येत नाही. NHAIचे अधिकारी मस्तवाल होऊन जणू काही झालंच नाही आहे अशा पद्धतीने ऑफिसमध्येच बसून कारभार हाकतायत. नेत्यांच्या अजेंड्यावरती सुद्धा हा प्रश्न नाही आहे. मुख्यमंत्री शिंदेनी सांगितलं होतं की महाराष्ट्रात एकही खड्डा राहणार नाही, पण उलट ते आडल्यावरती खड्डे मात्र वाढलेलेच दिसत आहेत. गडकरी साहेब मध्ये मध्ये काहीतरी बोलत असतात की येऊ करीन त्याव करीन, पण अनुभव फार वाईट आहे. आणि आपण मतदार म्हणून आता जेव्हा विधानसभेला किंवा कुठच्याही मतदानाला सामोरं जाऊ, त्यावेळेला हा मुद्दा तुम्ही तुमच्या नेत्यांना विचारायला पाहिजे. आणि परिस्थिती बदलण्यासाठी माझं तुम्हाला आवाहन आहे की हे जेव्हा 25-30 हजार नोटाला मतं पडतील ना, तेव्हा ह्यांचे डोळे उघडतील. नोटाला इतकी मतं पाडा की कोणतरी पडला पाहिजे, वाटलं पाहिजे की आपण याच्यात काम नाही केलं म्हणून लोक नोटाकडे गेली. आपल्या हातात निषेध करण्यासाठी तेवढं एकमेव हत्यार आहे. जय महाराष्ट्र. खड्डे ॲक्टिव्हिस्ट दिलीप जोग. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.